महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष सुजित सोनवणे यांनी आदई पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सुजित सोनवणे यांना पनवेल पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर सोनवणे यांनी आपला अर्ज मागे घेतला. या निर्णयामुळे मनसेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांनी नाराजी व्यक्त करत सुजित सोनवणे यांच्या या कृतीमुळे मनसेच्या इतर उमेदवारांचे खच्चीकरण होईल असा आरोप केला आहे. तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुजित सोनवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान याबाबत सुजित सोनवणे यांनी पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच आपण उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती देत आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत चर्चेला आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष सुजित सोनवणे. अर्थातच त्यांनी आदई पंचायत समितीमधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु त्यांनी तो माघार देखील घेतलेला आहे. याविषयी उलटसुलट चर्चा चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. सुजितजी, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरं म्हणजे प्रेक्षकांना माहिती आहे की आपण आदई पंचायत समितीसाठी खूप तयारी करत होतात. मी तुमचा तो कार्यभाग देखील खूप म्हणजे जवळून पाहिला आणि त्याच्यामध्ये आपण सातत्याने जी आदई विभागासाठी कामं करत होता ते अगदी प्रकर्षाने जाणवते. अशा वेळी खूप तयारी करून जेव्हा एखादा माणूस आपला अर्ज मागे घेतो तर त्याची चर्चा होतेच अर्थातच. त्यानंतर म्हणजे तुमचे तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी देखील पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तुमची हकालपट्टी करण्यात यावी अशी देखील मागणी केलेली आहे. अर्थातच या सगळ्यांना तुम्हाला उत्तरे द्यायची असतील. काय नेमकं गोष्ट अशी होती की जेव्हा एखादा माणूस खूप तयारी करतो ती निवडणूक लढवण्यासाठी आणि माघार घेतो, काय झालं होतं मला सांगा नक्की. राजेजी, पहिल्यांदा असं झालं होतं की मी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस फॉर्म भरत असताना मी पहिलंच पक्षाला सांगितलं होतं की माझी तयारी ही ग्रामपंचायत पुरती मर्यादित आहे. मी गावामध्ये अनेक कामं केले, भरपूर प्रमाणात चांगले काम केलं. जवळपास मी 200-250 पत्र ह्या एका वर्षामध्ये दिले आणि मला तिथं संधी पाहिजे. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की आपण पहिले फॉर्म भरावा, आपल्याला समावून घ्यावा. दुसऱ्या पक्षामध्ये जर महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये समावून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडंफार प्रयत्न करावा लागेल. तर त्या हिशोबामध्ये आणि सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं होतं की आपण सगळ्यांनी फॉर्म भरावा म्हणून, आणि त्या हिशोबामध्ये तो फॉर्म भरला गेला. आणि फॉर्म भरल्यानंतर मी निश्चितपणानं की माझा जर एबी फॉर्म पक्षाने मला दिला, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवलाय, तर हा मी काय माघारी घेणार नाही. हा भरल्यानंतर मी आणि माझ्या वरिष्ठांना पण सांगितलं होतं की मी आता मला फॉर्म देत आहे पण मी माघारी नाही घेणार काही झालं तरी. कारण की शेवटी मला साहेबांचं सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि मला माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती जबाबदारी आहे, तर मी माघार नाही घेणार. तरी देखील त्यांनी मला तो फॉर्म दिला. मी फॉर्म भरला, फॉर्म सबमिट केला आणि सबमिट करत असताना ज्या काही म्हणजे घडामोडी घडल्या, पडताळणी असेल, आणि आम्हाला ते माहितीच नव्हतं की एवढ्या मोठ्या गोष्टी घडतायत तिथे. सगळ्या व्यवस्थित झाल्या आणि मग नंतर आम्ही ऑफिसमध्ये आल्यावरती, कार्यालयामध्ये आल्यावरती आम्ही विषय केला की एवढ्या अडचणीमध्ये आपण आजपर्यंत आलेलो आहे, निवडणूक लढवतोय, आपला फॉर्म बाद होणार होता तो थांबला, एवढं सगळं करून जर आपण वापस फॉर्म रिटर्न घेतोय तर त्याच्यामध्ये काय तथ्य नाही त्या गोष्टी. आता लढू, काय होईल ते बघून घेऊ आपण, काय आहे ते, आता नाही गिव्ह अप करायचा. तर हे सगळं माझ्या मुलांनी, माझ्या महिलांनी मला मोटिवेशन केलं. आणि मी ज्यावेळेस कळालं की फॉर्म वैध झाला त्यावेळेस मला लोकांनी हाराचा सत्कार मला हे केला की अरे यार, सर्वसामान्य घरातला मुलगा आज पंचायत समिती सदस्य होऊ शकतो. आणि लोकांची जी अपेक्षा होती आणि लोकांचं जे प्रेम होतं मला दिसायला लागलं. आणि लोक म्हणजे हे प्रचार सुरू झाला आणि लोकांनी, फार विरोधी पक्षाच्या लोकांनी पण मला फोन करून शुभेच्छा दिल्या, अरे यार एक काहीतरी नवीन गावामध्ये आम्हाला बघायला भेटेल. आणि मी प्रचारच्या जोरावरती मला असं कळालं की माझी सीट लागणार, हवा चालू झाला आणि मी माझी सीट लागणार, ती कन्फर्म झालं. कारण की ज्यावेळेस विद्यमान सदस्य असताना त्यांनी जे कामं केलेले आहेत आणि आम्ही जे काहीच कशामध्ये नसताना जे आम्ही काम केलं लोकांनी ते अप्रिशिएट केला होता. तुम्हाला एक छोटीच गोष्ट सांगतो की मी जेव्हा उमेदवारी घेतली आणि मी जेव्हा प्रचार करत होतो तर प्रचारानंतर आमच्या इथली कमान, गावाची कमानावरती 5 फुटाचं झाड आलं होतं आणि ते झाड कसं काढायचं त्यासाठी मी पत्रव्यवहार केला होता. मी इथं प्रचार करतो आणि तिथं साफसफाई चालू झाली. म्हणजे एक सांगायचं झालं तर माझी सुरुवातच पत्रव्यवहार आणि या सगळ्या गोष्टीमुळे झाली होती. आणि माझं कुठलं काम अडकलं नाही, कारण माझ्या मागे ज्याची शक्ती होती ते राजसाहेब ठाकरेमुळे होते. म्हणून माझा प्रचार खूप जोमाने चालला, एवढा जोमाने चालला की विरोधक पण विचार करायला लागले की अरे याला काय झालंय काय.
म्हणजे हा सर्वसामान्य घरातून एवढा आणि एवढा कसा काय गावामध्ये काम करायला लागला. शेवटी माझं जरी ही जन्मभूमी नसली तरी माझी कर्मभूमी आहे आणि कर्मभूमीला मी कधी पण वंदन करतो. कारण की साधारण किती वर्षापासून तुम्ही मी तर 25 वर्षापासून गावामध्ये राहतोय आणि ह्या ठिकाणी गावातले लोक ग्रामस्थ हे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला उभं राहण्यानंतर सांगायला लागले की क्रीडा आपल्या गावामध्ये क्रीडा खेळणारे मुलं भरपूर आहेत. त्यामुळे इथं ग्राउंड हक्काचं नाहीये. तर तू ते कर. म्हणजे एवढं लोक मला गावातले लोक मला विचारायला लागले. मग मी बोललो आता काय आपण मागं घेणार नाही. आणि प्रचार करत असताना 26 जानेवारी सगळे पक्ष प्रचार करत होतो आणि मी पण प्रचार करत होतो. 26 जानेवारीला सगळं घर करत असताना, सोसायटी करत असताना मला अचानक माझा iPhone त्या कॅमेरा माझा मोबाईलचा त्या माझ्या कार्यकर्त्याच्या हातात तो शूट करत होता. तेवढा त्याच्यावरती आमच्या वरिष्ठांचे फोन येत होते. तो फोन कट करत होता. नंतर तो मला आल्यावर भेटला, की माझं झाल्यानंतर, की "बाबा फोन आला." म्हणलं, "अजून 2-3 सोसायट्या अजून पण दाखवू शकतो मला ती लिस्ट." की प्रत्येक सोसायटीचे लोकं ताटं घेऊन थांबले होते. की बाबा की आमचा उमेदवार येणार आहे, ताटं घेऊन थांबले होते सगळे. मला मेसेज येते 2 दिवसांनी पण पडतायत, का नाही आले त्या दिवशी? कारण की लोकांना अजून जाहीररित्या माहितीच नाही अशी गोष्ट घडली. त्यानंतर विषय असा झाला, की मला फोन आला. मग मी फोनवरती मला बोललो, "साहेब नाही माघार घेणार आता." कोणाचा आता फोन आला तुम्हाला? मला आमच्या केसरी दादा आमचे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत. त्याच्यानंतर आमचे अतुल चव्हाण दादा आहेत, जे निवडणूक विभागाचे सचिव आहेत. त्यांचा सगळ्यांचा मला फोन आला आणि फोन आल्यावरती मी बोललो, की आता हे गणित कळतं ना, उद्या मागं फॉर्म घेणार आणि आज आपल्याला फोन येतो असा. तर बोललो आता ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच नाही. तर तरी देखील माझे वरिष्ठच आहेत. शेवटी आमच्यामध्ये प्रोटोकॉल असा आहे, की वरिष्ठ जे बोलणार तर ते आपल्याला करावं लागतं. शेवटी आपण पक्षामध्ये काम करतो आणि मी त्या ठिकाणी पार्टी ऑफिसला गेल्यानंतर वरिष्ठांनी मला चर्चा केली, "सुजित असं-असं आहे, आपण बसू, आपण चर्चा करू." म्हणलं ठीक आहे आपण चर्चा करू. मग चर्चेमध्ये बाळाराम पाटील साहेब होते, आमचे होते आणि नंतर उमेदवार पण आला त्यांचा. ओके. चर्चेमध्ये असं झालं, की "सुजित तुला नक्की काय पाहिजे? ओके. तुझं म्हणणं काय आहे? नक्की नाही, काय पाहिजे?" शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब स्वतः त्या ठिकाणी आले होते तुमचं म्हणणं आहे. हां, पार्टी ऑफिसला. त्यांच्यामध्ये मग बाळाराम पाटील साहेब बोलले, की "तू एवढा चांगला मुलगा आहे. आज तू काम करतोय म्हणून आमच्या पक्षाला गावातल्या थोडंसं हे वाटायला लागलं, की याला थांबवा. थोडंसं याला थांबवा म्हणजे ते राजकीय गणित आपल्याला जुळवता येतील." तर मी विचार केला, की हे कसं काय चालू आहे या सगळ्या गोष्टी? म्हणजे लोकांना एवढं अप्रिशिएट झालं या सगळ्या गोष्टीचा आणि मग बाळाराम पाटील साहेबांनी म्हणले, "तू होतकरू मुलगा आहेस. तू एवढं काम का करतोय? तुझा मला अहवाल कधीच भेटलाय. हे तुझा अहवाल आहे ना? कार्य अहवाल. हे मी इथं ठेवलं बघ." असं दाखवलं त्यांनी काढून. आणि हे जे अहवाल बघतोय ना, हे मी माझ्या लोकांना सांगणार आहे. असा अहवाल बनवायचा आहे. म्हणजे एवढं ते खुश झाले माझ्यावरती आणि मी पण विचार केला महाविकास आघाडीचा अध्यक्ष आहे आणि माझे आमदार आहेत. एवढा मोठा व्यक्ती आहे तो आणि आपल्याला एवढा बोलतोय, आपल्याशी चर्चा करतोय. तर ते मला बोलले, "तुला ग्रामपंचायतमध्ये बसवतो मी. उपसरपंच पण देतो, सगळ्या गोष्टी करतो तुझ्यासाठी." मी बोललो, "साहेब नाही, मला पंचायत समितीच पाहिजे आता. आता काय होईल ती पंचायत तुमच्या उमेदवाराला मागे घ्यायला लावा आणि महाविकास आघाडीमध्ये मला सामावून घ्या." तर साहेब ते बोलले, "ते पहिलं सगळी यंत्रणा लागलेली आहे. थोडंसं तू मदत केली तर आपल्याला काहीतरी नाहीतर काय होईल, आपल्यामुळं घाल दुसऱ्याला होईल. या वाटीचं त्या वाटीत आपण करूया." मला क्लिअर बोलले. तर म्हणलो, "तुझी इच्छा काय?" मी बोललो, "मला पंचायत समिती." मग एक जे बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री त्यांनी एक जी-आर काढणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या सिग्नेचरचा, की स्वीकृत सदस्य पंचायत समितीमध्ये मिळणार आहे. झेडपी आणि पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी आता स्वीकृत सदस्य देखील मिळणार जसे नगरसेवक असतात स्वीकृत नगरसेवक त्या तसे पद्धतीने. स्वीकृत सदस्य असतील पंचायत त्या समिती झेडपीचे. हो, त्या पद्धतीने मिळणार आहे. तर तुझी तिथं मी करून देतो. तरी पण मला थोडीशी शंका वाटायला लागली या सगळ्या गोष्टीची, की यार नाही लगेच खरंय कसे काय? आणि एक्सेप्ट कसे करायला लागलेत एवढं सगळं मला. तर मी म्हटलं, की माझे वरिष्ठ बोलले, "अरे ते बोलतायत ना तुझ्याशी, एवढी चर्चा करतायत, तर समजून घे ना सगळ्या गोष्टी." मग वरिष्ठांचं पण ऐकलं आणि सगळ्या गोष्टी ऐकल्या. पण मला थोडंसं खंत वाटतच होती. तर मी म्हटलं, "ठीक आहे साहेब, तुम्ही आता एवढं सगळं मला बोलता स्वीकृत. आता हे इलेक्शन तर मी लढतोय. पैसा पण जाणार प्लस मला माहिती आहे, की या ग ग याच्या राजकारणातले गणितं मला कळून आलेले आहेत. तुम्ही एवढं मला समजवलंय, की तुझे मत डिव्हाईड आमचेच होतात, तुझे मत डिव्हाईड." मग त्यामुळे बोललो, म्हणजे "ठीक आहे." दुसरा कोणाचा फायदा होणार आहे याच्यात? हां, हां, हां. डिव्हाईड त्यांचे मतच माझ्यामध्ये डिव्हाईड होत आहेत. तर म्हणले, की "कशाला एवढं हे करतो? मी शब्द देतो तुला. व्हिडिओ काढतो, लिहून देतो. काय करू तुझ्यासाठी?" मग माझे पण पोरं मला बोलले, माझे पण पोरं पण बोलले आणि माझे वरिष्ठ पण बोलले, "सुजित समजून घे." ते माघार घ्यायला तुम्हाला हां, वरिष्ठांनी सांगितलं. हां. मग तो म्हणजे त्यावेळेला स्वतः तो व्हिडिओ पण म्हणजे रेकॉर्ड केला का तुम्ही? रेकॉर्ड केला व्हिडिओ. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये माजी आमदार बाळाराम पाटील साहेब त्या ठिकाणी तिथे म्हणजे कशा रीतीने गणित आहेत आणि का त्यांना माघार घ्यायला लावतो हा तो व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये त्यांना स्वीकृत या ठिकाणी जो सदस्य पदाचा जो नवीन जी-आर असणार आहे येणार आहे
त्यामध्ये तुम्हाला स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याची आश्वासन देखील दिलेले आहे. या ठिकाणी पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आदई गणातून आमचे तरुण सहकारी मनसेचे सुजित सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सोबत मनसे या ठिकाणी अतिशय जिद्दीनं आमच्या सोबतीनं लढलेली आहे आणि भविष्याच्या कालखंडामध्ये देखील आपल्याला एकत्र वाटचाल करायची असल्याने मी माझे सहकारी विलास फडके यांनी सुजितला केसरी शेठना विनंती केली की आपण या ठिकाणी निर्णय प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आल्यामुळे ह्या जागेच्या बाबतीत ऍडजस्टमेंट करायला थोडीशी अडचण होते, पण भविष्यात आपल्याला एकत्र काम करायचं असल्यामुळे आपण आपल्या पक्षाचाही मान राहील आणि आपलाही या ठिकाणी सन्मान होईल अशा पद्धतीनं काहीतरी तोडगा या ठिकाणी करूया. नुकतंच महाराष्ट्र शासनानं पनवेल पंचायत समित्यांच्या रचनेमध्ये स्वीकृत सदस्याचा समावेश करण्याची विचार बोलून दाखवलेला आहे. ती गोष्ट आपण सहजगत्या करू शकतो अशा पद्धतीचा प्रस्ताव मी या ठिकाणी केसरी शेठच्या आणि सुजितच्या समोर ठेवलेला आहे आणि ह्या वेळेला निवडणुकीच्या या अंतिम चरणामध्ये भाजपच्या विरोधात आपल्या साऱ्यांना ताकदीनं लढायचं आहे. आदई पंचायत समितीमध्ये विशेषतः अकोर्लीवाल्यांची जी दबंगशाही चाललेली आहे त्याला कुठेतरी ब्रेक लावायचा आहे आणि म्हणून आपण आमच्या विनंतीचा विचार करत या ठिकाणी आपली उमेदवारी माघारी घ्यावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विलास फडके यांना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी केलेली आहे. निश्चितपणानं पनवेल पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्याच्या जागी सुजित सोनावणे यांचा मनसेचा प्रतिनिधी म्हणून विचार आपण नक्की करू, त्याची कार्यवाही करू हा विश्वास मी या ठिकाणी माझ्या या तरुण सहकार्याला आणि आमच्या जुन्या सोबत्यांना या ठिकाणी देतोय आणि विनंती शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं करतोय की आपण आपली उमेदवारी स्थगित करावी. धन्यवाद. याच मुद्द्यावर तुम्ही माघार घेतली? याच मुद्द्यावरती माघार घेतली आहे. कारण की जर आपल्याला आणि मला पहिल्या ट्रमचं करतायत ना, ओके. पहिल्या ट्रमचं करतायत म्हणल्यावरती मग लोक आपले वरिष्ठ पण म्हणले की कशाला हे करतो, आपण करूया ना, बोललो ना, अरे देतायत ना. ओके. पण आता राहिला प्रश्न एकच की हे झाल्यानंतर तुमचे तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी ते पत्र राजसाहेबांना लिहिलं की बाबा पक्षाचा अधिकृत एबी फॉर्मवर जो उमेदवार आहे त्यांनी माघार घेतली, म्हणजे पक्षाची कुठेतरी हानी झालेली आहे किंवा कमीपणा या ठिकाणी आलेला आहे, बदनामी होते असं त्यांनी, आणि त्याच्यामध्ये तुमची हकालपट्टी करण्यात यावी इथपर्यंत त्यांनी मागणी केली. आता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे एकतर तुमच्या वरिष्ठांनी रामदास पाटलांची सल्लामसलत केली नाही असं त्याचा अर्थ होऊ शकेल, किंवा रामदास पाटलांनी या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना डावललं म्हणून असं काय नक्की काय झालं, काय नक्की विषय? मला मी सांगितलं ना त्या दिवशी 26 जानेवारीला मी प्रचार करताना मला डायरेक्ट फोन आला की असं असं आहे आणि मी निघालो त्या मार्गावरती आणि निघत असताना मी कसं काय कोणाला फोन करू की या तुम्ही, वरिष्ठांनी ते करून ठेवलं असेल ना, म्हणजे हे तुम्हाला बोलवलं? हा, मी गेलो तिथे आणि टाइम भरपूर झाला होता, जवळपास ते 11:30चा टाइम होता तो त्या दिवसाचा. आणि ते झाल्यानंतर मला रात्रीचाच विषय झाला ना तो, उद्या 27 तारखेला 11:30 वाजले आणि हा विषय झाला. आणि मला ते झाल्यानंतर मला ती चर्चा बाहेर नको पडायला, कुणाला सांगायचं नाही. इव्हन तुम्हाला एवढं सांगतो की विलास फडके असतील तिथे, पण त्यांचा एकही कार्यकर्त्याला माहिती नव्हता, म्हणजे शेकापला पण माहिती नव्हता, विषय सांगितलाच नव्हता. मग कुणाला सांगायला नव्हतं लावलं आम्हाला या सगळ्या. एकच विषय राहिला की म्हणजे कुणाला सांगायचं नाही. मग त्यावेळेला रामदास पाटलांना त्यांनी कोणती कॉन्टॅक्ट केला होता का तुमच्या वरिष्ठांनी?
मग आता ते माझे वरिष्ठ सांगू शकतात ना. आता ओके. मी तो विषय सांगू तुमच्यापर्यंत शकत नाही. नाही. माझ्यापर्यंत नाही तो विषय. वरिष्ठांचा विषय आहे. बैठकीला बसताना त्यांना कुणाला बोलवायचं, कुणाला नाही बनवायचं, त्यांचे पण राजकीय काहीतरी गणित असतील. बरोबर. त्यांनी त्या ठिकाणी जॉईन करून ते आले होते त्या ठिकाणी आणि मग त्यामुळे त्याला तसं वाटलं, की अरे कसं काय फॉर्म बघा आणि मी फॉर्म घेणारा मागे कोण आहे? अरे एवढी मोठी मला संधी भेटली. आम्ही म्हणजे प्रचार करताना आमची छाती अशी झाली, की यार काय हे लोकं आम्हाला पण एवढं तुम्हाला खूप जनसमोर वाईट वाटलं, मी ऐकलं म्हणजे अगदी तुम्ही रडू आलं होतं तुम्हाला असं मी ऐकतोय. म्हणजे खरोखरच म्हणजे तुम्ही जरी फॉर्म मागे घेतला, तरी त्यावेळेला म्हणजे तुम्हाला त्याचं दुःख झालं होतं का? 100% मी ॲक्च्युअली काय झालं, की मी आता मला या वेदना काय होत आहेत ते आम्हाला माहिती आहे. आम्ही खूप काबर कष्ट करून इथपर्यंत आलेलो आहे आणि पार्टी ऑफिसला नंतर खाली माझे जे सरचिटणीस होते, केसरीदादा ते बोलले, "अरे कल्याण झालं ना. होतंय राजकारणामध्ये थोडंसं असतं गणित बसवलं. तुझंच होते ना रे. व्यवस्थित होतं. कशाला उलट मतं खाण्यापेक्षा कुणाला तरी मदत करून आणि पैसा-पाणी सगळं जमवून काय करणार आहेस तू?" त्यापेक्षा मी समजवलं. पण मला शेवटी माझ्या डोळ्यातले अश्रू ते आले आणि मग मला ते म्हणले, "नको रडू, होईल तुझं चांगलं." आणि त्या आशेने आम्ही पण गावात आलो आणि ते एक स्ट्रॅटेजी केली, की उद्या आपल्याला फॉर्म मागे घ्यायचा आहे. त्या मागे घेत असताना कुठल्या गोष्टीची अडचण आहे. मला शेवटी पोलिस स्टेशनमधून पण सांगितलं होतं, की आदई हे रेड झोनमध्ये आहे आणि तुम्हाला काही सुरक्षेच्या बाबतीत असेल, काय असेल, तर तुम्ही आमच्याशी चर्चा करा. कारण त्या जी दुसरी उमेदवार होती केवाळीची, तिने ऑलरेडी अर्ज केला होता. तो अर्ज जाहीरपणे तिने सांगितला, "मी स्कूटीवर फिरते, मला खूप प्रॉब्लेम आहेत." पण मी केला नव्हता. कारण की का नव्हता केला? कारण की माझ्या इथला विरोधी पक्ष आहे ना, माझा चांगला मित्र आहे. आम्ही लहानपणापासून मित्र आहे म्हणजे आणि पक्ष म्हणून जरी त्याचा म्हणजे वैचारिक पातळीवर विरोध असला, तर ते मित्र आहेत तुमचे. मित्र आहेत. आम्ही लहानपणाचे मित्र आहेत आणि खूप चांगले मित्र आहेत आम्ही. आम्ही सोबतच बसतो, सोबत उठणं-बसणं असतं. त्यामुळं आम्ही एकमेकांना मार्गदर्शन करत असतो. ग्रामीण आणि गावातलं इलेक्शन म्हणजे काय? नातेसंबंध जपणंच हेच तर इलेक्शन आहे ग्रामपंचायतचे. त्यामुळे मला पोलिसांनी सांगितलं होतं, पण मी काय एवढं काय ते लक्ष नाही दिलं. कारण माझ्यावर ती गोष्ट येणारच नव्हती. कारण की मी कुणाशी चर्चाच केली नव्हती. मग असं झालं, की गावातले लोकं म्हणजे माझ्या इथले गावातले लोकं जे शेतकरी कामगार पक्षाचे, शेवटी त्यांना वाटलं होतं, की माघार गेली तरच आमचा म्हणजे विजय. माघार घेईल की नाही गेला? हां, तर मला रात्रभर फोन करत होते ते. पण मी त्यांना बोलू कशी चर्चा, की ती चर्चा गुपितच ठेवायला लावली होती आमच्या वरिष्ठांनी. मी चर्चा केली ना, मग त्यामुळे त्या रामदासला पण वाटलं असं, की मला नाही सांगितलं, मला डावळला. तर तेवढ्यात त्यांनी वरिष्ठांचं कसं असतं, की आमच्या नेत्या लोकांचं जर तुम्हाला एबी फॉर्म भेटतोय आणि एबी फॉर्म जर तुमचा मागे येतो, माहिती असतं त्यांना, की मागे घेतलाय. पण त्याच्यावरती एक रचना असते, की जी निवडणूक विभागाला कळवायची असते, कारणे द्या म्हणून. का मागे गेला? हां, का मागे घेतला? ते लेखी स्वरूपात असते. ते कारणे द्या नोटीस मला जिल्हाध्यक्ष हे देणार होते. ते बोलले, "अशी प्रक्रिया आहे ती. आपण." म्हणजे तुम्हाला जिल्हाध्यक्ष तुमचे संदीप संदेश ठाकूर. संदेश ठाकरे तुम्हाला ते देणार होते. त्यांनी दिली का तशी कारण? हां, हां. मला दिली आहे त्यांनी, की काय कारणे द्या सुजित. ते आपलं तर पहिलं ठरलंच होतं या सगळ्या गोष्टी. पण ते निवडणूक विभागाला सबमिट करायचंय. त्याच्यामध्ये तो मेसेज यांनी बघितला किंवा याला पण तो मेसेज टाकला आला असेल. शेवटी तो पण आमचा तालुका अध्यक्ष आहे. त्याला पण तो मेसेज आला असेल आणि त्यांनी ते त्या ओहोच्या भरामध्ये ते त्याच्यामध्ये अजूनच मेन्शन केलं, की हकालपट्टीकरांचा संबंध ठेवू नका. हरकत नाही. कसं आहे, तो पण आपलाच माणूस आहे. शेवटी तसंच असतं, की आपल्याला जर नाही घेतलं त्या याच्यामध्ये तर आपण थोडंसं नाराज होतो आणि त्यांनी ती जाहीरपणाने ते पत्र पाठवलंय आणि फक्त एवढंच चूक त्याच्याकडून कदाचित झाली असेल, की ते पत्र माझ्यापर्यंत येण्यापेक्षा, माझ्या वरिष्ठांपर्यंत येण्यापेक्षा ते दुसऱ्या पार्टीच्या लोकांपर्यंत ते पत्र पोहोचलं आणि दुसऱ्या पार्टीचे लोकं आम्हाला भेटले. आम्हाला त्यांनी ते स्क्रीनशॉट सगळे खूप गोष्टी घडल्या त्या. पण आम्ही त्याचं काही भांडवल करत नाही. शेवटी तो पण आमचाच सहकारी आहे. तर काय झालं म्हणजे हां. त्या ठिकाणी एक तिथे आधीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. त्यांचा अर्ज मागं न घेण्यासाठी जो प्रकार झाला तो लोकांनी पाहिला. अर्थातच तसाच तुमच्याशी संदर्भ लावण्यात आला. तुमचाही व्हिडिओ होता त्याच्यामध्ये. म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय म्हणजे बऱ्याच मीडियावाल्यांनी ती व्हिडिओ दाखवली, की बाबा पळवापळवी चालू आहे, पण त्यांनी माघार घेतली होती. त्यावेळी तुम्हाला देखील म्हणजे तिथं माघार न घेण्यासाठी प्रयत्न चालू होते असं त्याचा अर्थ होतो तुम्ही ज्या अर्थी तिथे दिसता. म्हणून हा सगळा प्रकार झाला का? 100% तसंच झालं. शेवटी म्हणजे लोकशाहीमध्ये मला हा कधी अजून विश्वास येत नाही, की लोकं म्हणजे आम्ही महानगरपालिकेच्या इलेक्शन बघितले जवळून. त्याच्यामध्ये माघार घ्या म्हणून लोकं सगळ्या गोष्टी तुम्हाला आमिष दाखवतात, सगळ्या गोष्टी की माघार घ्या. हा कुठला अजेंडा आहे, की फॉर्म तुमचा तसाच ठेवा. फॉर्म ठेवा, नाही ठेवला तर तुम्हाला आम्ही पळवून नेऊ. ही कुठली स्ट्रॅटेजी आहे? शेवटी लोकशाहीची हत्या आहे. तुमच्यावर पण मग आरोप आता होतील ना, कारण तुम्ही माघार घेतली. तुम्हीच काय म्हणता, की माघार घेण्यासाठी कुठेतरी प्रलोभनं दाखवली जातात, बरोबर? तिथे उलटा प्रकार झाला. तुमचं म्हणणं की ठेवण्यासाठी प्रलोभनं. मग तुम्हाला जर असं बोलायचं झालं म्हणजे सरळ अर्थ काय, एकतर तुम्हाला ठेवण्यासाठी प्रलोभन दाखवली, तर विरोधकांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने असा लोकांचा आरोप आहे. म्हणजे जो तो व्हिडिओचा संदर्भ लावताना आणि
मग तुम्ही निवडणुकीतून माघार घेतली, म्हणजे महाविकास आघाडीनं असा त्याचा अर्थ होईल ना. तुम्ही महाविकास आघाडीचा अधिकृत या ठिकाणी घटक पक्ष आहात की नाही इथनं सुरुवात होते. बरोबर. 100% चांगला प्रश्न विचारला तुम्ही. हं. शेवटी अर्ज मागे घेतला, अर्ज ठेवला तरी तीच चर्चा होती सगळ्यांची आणि ती चर्चा माझी देखील झालेली आहे. परंतु तुम्हाला राजेजी सांगू इच्छितो मी, की मला 2 गोष्टी होत्या. एक पैसा जो मला भेटला असता आणि दुसरं माझ्या पक्षाला एक पद भेटलं असतं आणि मी ते पद स्वीकारलंय, स्वीकृत पंचायत समिती. पैसा काय आज घेणार उद्या संपणार, पण भविष्यामध्ये जर बाळाराम पाटील साहेबांनी जो शब्द दिलाय आणि तो शब्द मला इतर लोक सांगतात ते कधी तोडत नाही शब्द आणि त्यांनी दिला तर मला आयुष्यभर माझी पंचायत समिती सदस्य लागेल आणि मी ते स्वीकारलं आहे की पैशाने काय, पैसे 2 मिनिटात संपतील आणि गणित एवढे आहेत की मला भारतीय जनता पार्टीतलेच लोक बोलले जे माझ्या जवळचे आहेत ते, की नको घेऊ पैसे, आमचे पण घेऊ नको पैसे, की असे असतात ना गणित हे सगळे. त्यामुळे मी त्या पैशाला अहो आम्ही शून्यातून आलेलो आहे. आम्ही जरी शून्यातून इथपर्यंत आलेलो म्हणल्यावरती ते पैसे 5 मिनिटात संपतील, पण माझ्या पक्षाला दिलेली स्वीकृत पंचायत समिती सदस्य ते किती जरी वर्ष असू द्या, 2 वर्ष 3 वर्ष, पण ते आयुष्यभर त्या व्यक्तीचं माझं नाव माझी पंचायत समिती म्हणून ते लागणार, ते मी तिथं स्वीकारलेलं आहे आणि याच्यामध्ये तर मग हेच ही नाही. जी कारवाईचा जो सगळा मॅटर आहे त्याला काही अर्थच नाही तुमच्या म्हणण्यात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगू इच्छितो, की दोन्ही नाही देणार कोण. एकच पक्ष दोन्ही नाही देणार. तुला पैसे पण देणार, तुला पद पण देणार, हे कधी होत नाही. कुठल्याच पक्षात तुम्ही जा, बीजेपी मध्ये जावा, शेकापमध्ये 2 काय देणार तुला? अरे तू एकच घे काहीतरी. एक असतं ना, त्या पद्धतीने ते मला ते एक ओके वाटले आणि अरे बाळाराम पाटील सारखा एवढा मोठा नाही, नेता मला एवढंच बोलायचं आहे की मग आता या सगळ्या गोष्टीबाबत वरिष्ठांनी रामदास पाटलांशी संपर्क साधणे गरजेचं होतं किंवा या सगळ्या गोष्टीच्या वरती सांगणं गरजेचं होतं, त्यांच्या लेवलला झालेलं असावं. असणार ना, 100% असणार ना. अहो हकालपट्टी करणं पक्षामधून हे म्हणजे पक्षाला पण थोडंसं त्रासदायकच असतं ना. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता काम करतो, जो पक्षामध्ये महाराष्ट्र सैनिक पासून जो उपतालुका अध्यक्ष आले, आज पक्षामध्ये अनेक लोक काम करतात आणि अनेक लोक माझा थोडंसं गायडन्स घेतात पत्रव्यवहार करताना आणि माझ्या मागं 16 पदाधिकारी आहेत, महिला असतील पुरुष असतील आणि ते आम्ही एका मुठीचे आहेत आणि जो संघर्ष उभा केला तर त्यामुळं पक्ष मला लगेच काय हे चल काय हकालपट्टी करून टाकतो, विषय संपवून टाका, असा कार्यकर्ता तर मी नाहीये. मला तर म्हणजे कदाचित पक्षाच्या वरिष्ठांचा आदेशच मानून केलेले आहे सगळ्या गोष्टी. 100% जर तिथं दिसतच आहे त्या व्हिडिओमध्ये की माझे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस केसरीदादा पाटील जे 2दा विधानसभेला उभे होते आणि दुसरं आमचे अतुल दादा चव्हाण जे सचिव आहेत आणि निवडणूक विभागाचे प्रमुख आहेत, ते तिथं होतेच ना. मग त्यामुळे माझा वरिष्ठांची चर्चा करणं आणि नाही करणं तो माझा प्रश्न नाही. मला फोन आला आणि मी केलं, तो त्या रामदासचा आणि त्या वरिष्ठांचा प्रश्न आहे. आता त्यांनी ते कसं गणित लावलं त्याच्यात माझी काही चूक नाही, परंतु ते रागाच्या भरात त्यांनी जे काही यंत्रणा किंवा जे काही पत्र केलं असेल ते रागाच्या भरात आहे. तो क्षणाचा राग होता, परंतु आज ना उद्या आम्ही सोबत काम करण्याची आणि पक्ष वाढवण्याचं काम करणारच आहोत. ओके. पण जाता जाता या सगळ्या प्रक्रियेमधनं म्हणजे जे तुमचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील किंवा प्रेक्षक असतील, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगा? त्यांना सांगू इच्छितो, आपण ज्या भागात राहतोय त्या भागामधील गेल्या अनेक वर्षापासून जे तुम्ही रूम घेतलेत, जमिनी आहेत तुमच्या ग्रामस्थाच्या, आज भाव शहराच्या बाजूला असल्या कारणाने इथला भाव गगनाला भिडला पाहिजे होता, परंतु ते तसं होत नाही. आज जर तुम्ही 50 लाखाचा फ्लॅट घेतात, 40 लाखाचा फ्लॅट घेतात, विकायला तुम्हाला तेवढी पण किंमत येत नाही 5 वर्षांनी. पण आज जर तो फ्लॅटची किंमत नसेल, का येत नाही? त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकमेव आहे पाणी. इथल्या साधन सुविधा, इथले रोड, इथल्या लाईटी, इथल्या आज भटक्या कुत्र्याचा विषय एवढा गाजलाय तो. पण लोक नाही ऐकत, लोक निघून जातात आदळी सोडून. जे बाहेरून येणारे लोक आहे की निघून जातात आणि त्या ठिकाणी लॅविश सोसायटी दाखवली जातात. 7 माळे, 2 माळे, 5 माळे, त्याच्यात लिफ्ट असते आणि तिथं भाडं किती चालवावं? राजेजी तुम्हाला एक प्रश्न सांगतो मी, की जो रोज खंत आहे त्या गोष्टीची, आज शहराच्या बाजूला असणारा आदई तिथं 10,000 रुपये प्रति भाडं चाललं पाहिजे होतं, आज 4,000 लॅविश सोसायटीमध्ये भाडं चालू आहे. तिथं परत प्रांतीय कुठले तरी काम करतात, तिथे होऊन राहतात, ते लिफ्ट आहे, सगळ्या सुविधा, पण तिथला जो माणूस ज्याचा फर्स्ट होम आहे तो बाहेर चाललाय. ही खंत आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आहेच, की आज तुम्ही फ्लॅट घेऊन दाखवा आणि त्याच फ्लॅटची किंमत तुम्ही 2 वर्षांनी तो विका, तुम्हाला किती भेटते वाढून. आज तुम्ही फ्लॅट म्हणजे सोनं आहे ना, ते वाढलंच पाहिजे, ते घटलं नाही पाहिजे, पण तसं होत नाही. तर जमिनीचा पण तसाच आकार आहे. इथल्या जमिनीच्या मूळ किंमत, जमिनीला जे आता पाहिजे ती भेटत नाही गावकऱ्यांना, ही खंत आहे. काही गोष्टी लादल्या गेलेल्या आहेत पक्षांनी, की त्या तुम्हाला तशाच करा, तुम्हाला त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे त्या गोष्टी झाकूनच ठेवलेल्या आहे. आज मला सांगा, नवी मुंबईची महानगरपालिकेची नाही ना, नवी मुंबई महानगरपालिकेची पाण्याची लाईन
जी गावात दिलेली आहे आणि जी नैना जी लोकांना त्रास देणारी जी नैना गावात आलेली आहे, त्या नैनाच्या परमिशन घेऊन 7 माळ्याची बिल्डिंग आपल्या आदाईमध्ये बांधतायत. पण जो पाण्याच्या याच्यामधून जो कनेक्शन आहे त्याच्यातूनच देतायत ना. अरे नैना तू जे दिलेला आहे तो ग्रामपंचायतनी दिलेला आहे ना त्यांना पहिलं. पण आता नैनातून तुम्ही डायरेक्ट द्या ना त्यांना. म्हणजे त्याच्यातून पण त्यांनाच पाणी पाजायचं आणि आम्हाला पण पाणी. नळ केवढूसा एवढं थोडाच फ्लोचं पाणी. मग ह्या सगळ्याचा विचार ह्या इथल्या जनतेने करायला पाहिजे. आज 4 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतोय, की मी प्रचार दरम्यान होतो. मला भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला. मला म्हणला, की आमच्या घरातील एका महिलेला कुत्रा चावलाय. तर मी विचार केला, की अरे चावायला नाही पाहिजे आणि कसं काय झालं? तर बोलला असं झालं. बोललो, "तू थोडंसं हे कर." मी म्हटलं, "अरे तुमच्या पक्षातील सदस्य आता जे उभे आहेत त्यांना ती गोष्ट तुम्ही सांगा आणि त्यांना तिथपर्यंत घेऊन जावा आणि ती मेन गरज आहे आपली आदायची. आज भटके कुत्रे वावर करतात त्याच्यावरती तुम्ही बोलायला लावा." पण ते बोलले, की "तूच बोलू शकतो." कारण की मी त्या गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून मी पाठपुरावा करतो. कदाचित ती गोष्ट अजून झाली नाही. परंतु मी पंचायत समितीत जिंकलो असतो आणि आता स्वीकृत झालो तर ह्या गोष्टी मी मेन्शन करणार आहे सगळ्या गोष्टी. आज आदाईची तुम्ही कमान बघितल्यात ती आता साफ झाली. लेफ्ट साइडला तुम्ही गेलात तर एक ग्रीन कलरची जाळी बसवली. तिथून माणसं पडत होते. त्यांचे फोन तिथून झाले. पुढे आलात तुम्ही गावाची टाकी जे रखडलेलं काम होतं शेतकरी कामगार पक्षाने फार मुश्किलने ती टाकी उभारण्यासाठी काम केलेलं होतं. परंतु ते जलजीवन मिशनमध्ये पैसे नसताना ते काम थांबलं होतं. पण ते मी काम गेले पाठपुरावा करून आणि मी एक विधानसभेला लोकांना सांगितलं होतं. मला लोक एकच विचारत होते, पाण्याच्या बाबतीत तुम्ही काय बोलू शकता? तर मी लोकांना एकच सांगितलं, ताई यावेळेस मनसेला मतदान करा. मी त्या पाण्याच्या मध्ये नव्हतो. पाण्याच्या ह्याच्यामध्ये कधीच नाही पडलो. पण मी आता पडतो. मी अभ्यास केला, सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला. आज 70% बांधकाम चालू झालं ते. आणि ह्यावर बाकीच्या गावात बघताना ते काम अजून त्याच गतीला आहे, रखडलेल्या. मग मला एवढंच म्हणायचं आहे, की मला ती संधी पाहिजे होती. पण ती आता बॅड लक भेटली नाही. पण आता ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मला जबाबदारी दिली आहे, की त्यांना जिंकवायचं आहे. आज जर आणि तो व्यक्ती पण माझ्याशी भेटायला आला दुसऱ्या दिवशी. माझ्याशी चर्चा केली आणि मी चर्चेत त्याला सांगितलं, की बघा शेवटी तुम्ही पंचायत समिती सदस्य तुम्ही होतात, पण ते मी होण्यासारखं आहे. हां, मी होण्यासारखं आहे. त्यामुळं तुम्ही जर काम करत असला तर मला काही प्रॉब्लेम नाही. मी घरी बसतो. मला काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही काम करायची तयारी असेल, तर ते बोलले, की मी करणार आहे. कारण की जिल्हा परिषदमध्ये त्या व्यक्तीने काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्या व्यक्ती चिपळे ग्रामपंचायतचा सरपंच आहेत. ते नाव माजी काय? सरपंच आहे विलास फडके म्हणून. विलास फडके म्हणून. तर ते मला बोलले, "सुजित, अरे तूच झाला म्हणून समज." अशा पद्धतीने केली. आम्ही चर्चा केली, विषय काढले. हे पाहिजे, हे करायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. एवढं आम्ही योजना केलेली आहे, की मी जी योजना मी लोकांना देणार होतो, की अगदी माझ्या हप्त्यातून एक मनसेची गाडी गावात फिरणार आणि त्याच्यामध्ये फक्त तक्रारीच तुम्ही टाका प्रत्येक गावामध्ये. एवढं मी स्ट्रॅटेजी केली होती आणि एवढं करणार होतो. पण ते राहून नाही गेलं. पण त्या व्यक्तीला मी ते करून देणार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही जे बाळाराम पाटील साहेब असतील आणि आमचे केसरी दादा आणि वरिष्ठ असतील आमचे, त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी काम करून त्यांना निवडून आणण्याची पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर हे होते मनसेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष सुजित सोनावणे. सगळा ड्रामा जो याच्या पाठीमागे होत होता, त्याची सगळी आपण इनसाइड स्टोरी म्हणूया आपण ती ऐकलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या बाबतीत अगदी मुद्देसूद या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही व्हिडिओ कशी वाटली त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.